सत्यजित प्रभाकर सुर्वे, जिल्हा सातारा. ऐक आता चहा करायला काय एवढा वेळ लागतोय तवा किती वेळचा चहाच करतायत. जा मग घेऊन ये जा तू. मी कशाला जाऊ थांबा जरा हाक मारते. एक जाऊ बाई चहा झालाय का तयार? नाही झाला असेल तर घेऊन ये मग. हो झालंय. काय ग, ताप उतरला का नाही तुझा? मम्मी आपल्या हातची खिचडी खाऊन भल्या भल्यांचा ताप उतरतोय. एक जाऊ बाई काय चीज आहेत. नाही कवा कवा छोट्या बोलतीस बघ तू. बरोबर आहे तुझं. बिना मिठाच्या खिचडीचा गुणच भारी आहे बघ. हाय का आता आमच्या थोबड्याकडे काय बघत बसलीस ग? जा जाऊन स्वयंपाक कर जा. मम्मी साहेब मी केला असता स्वयंपाक, पण मला ड्युटीवर जावं लागेल आज. काल पण गेले नव्हते, सिनियर ओरडतील मला. घ्या जरा काय काम सांगितलं का नाही काहीची कारणच निघतात बघ. ए अजिबात कारण बिरण काही द्यायचं नाही. हा तब्येत बरी नाही ना तुझी आणि तरी बी ड्युटीवर जाणार आहेस होय? उगा कशाला जीवाचा आटापिटा करून घेतीस तू? म्हणजे आता 2-3 दिवस तू कामाला नाही गेली तर काही प्रशासनाला उतरते का नाही येणार? हा आता तुझं घरात मन रमत नसल तर एक उपाय आहे. म्हणजे कसं स्वयंपाकात मन रमयो, म्हणजे कसं तुला काम केल्यासारखं बी वाटेल आणि आराम पण भेटेल ना. मी आपला सल्ला दिला बाई तुझ्या काळजीपोटी, बाकी तुझं तू ठरव. माझ्या डॅडी साहेबांचं आयुष्य उद्ध्वस्त करून मोठेपणा मिरवतोयस तू. त्यांना वणवण भटकाला लावून तू इथे आनंदात राहतोस. तुझा हा आनंद फार काळ टिकू देणार नाहीये मी सत्यजित सुर्वे. तुझी गाठ आता माझ्याशी आहे. तुझी लायकी दाखवून तुला रस्त्यावर आणून ठेवते की नाही बघच तू. वाघमारे, डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं ना तुम्हाला, तरी पण का करताय घरातली सगळी कामं? अरे मग काय दिवसभर झोपून राहू का आता? कंटाळ येईल रे मला, आणि आज ड्युटीवर पण जाणार आहे मी. वाघमारे, एक तर तुम्ही आजारी आहे, त्यात तुम्हाला घरातली बी कामं करायची आहेत आणि ड्युटीवर बी जायचंय. अहो वाघमारे, सत्या खरंच कंटाळ येईल बघ. जाऊ दे की ड्युटीवर प्लीज. होय तुमचं सगळं कळतंय मला, पण तब्येतीची काळजी घेणं पण गरजेचं आहे ना वाघमारे. एक काम करा, तुम्ही ड्युटीवर जाऊ नका. वाटल्यास तर तुम्ही स्वयंपाक करा, मी तुमची मदत करतो आणि आपण एकत्र केलेला स्वयंपाक मम्मी पण आवडीनं खाईल. काय मम्मी? हा हा आवडेल आवडेल. हा हा जरा लवकर दिलं वेळेत तर अजून जास्त आवडेल. इन्स्पेक्टर मंजिरी सुर्वे इथेच राहतात ना?
काय झालं? माझा प्रश्न ऐकून असे का दचकलात सगळे? चुकीच्या घरात आलीये का मी? नाही म्हणजे ह्या काय ह्याच आहेत त्या मंजिरी मॅडम. तुम्ही नवीन बदली होऊन आलात का? नाही परवा ये काय मॅडम होत्या ना, त्यांच्या जागेवर तुम्ही आलात का? आता तुम्ही तरी फिक्स आहेत ना का तुमची बी पुन्हा बदली ही जी कवा बदली होत नाही ना म्हणून विचारलं. हे सगळं सांगायला मला जर कधी निवांत वेळ मिळाला ना तर येईन, मग सांगते. अंजिरी मॅडम, मला वाटलं होतं तुम्ही हजर राहाल भवानी नगर पोलीस चौकीत माझं स्वागत करण्यासाठी, पण मग तिथे कळलं की तुम्ही आजारी आहात. म्हणून मग म्हणलं मीच तुमची भेट घेऊन यावी. आले भेटायला तुम्हाला. तुम्हाला बरं नाहीये ना? आजारी आहात तुम्ही. तुमच्यासाठी हे नारळ पाणी आणि बिस्किट्स आणलेत. हे थँक्यू. म्हणजे ठेवते इथं. तेवढं घ्या. आणि जर आजारी नसाल तर आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत निघायचं. तुमची जी काही आजारपणाची नाटकं तुम्हाला करायची ते तिकडे जाऊन करायची, चौकीत आरामात. हो मॅडम. अहो काय बोलताय? ही काय बोलायची पद्धत झाली का? न सांगता सुट्ट्या घेणाऱ्या काम चुकार लोकांशी मी अशीच बोलते. वाघमारे अजिबात काम चुकार नाही. आता वाघमारे खरोखर आजारी आहेत म्हणून नाही आल्या त्या ड्युटीवर. तुम्ही डॉक्टर आहात? म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात का असं विचारलं मी. नाही. मग एवढं पक्क कसं सांगू शकता की आजारी आहात? ज्या गोष्टीची आपल्याला व्यवस्थित माहिती नाही ना तिथे तोंड घालायचं नाही. शांत बसा. चला. मिसेस मंजिरी सुर्वे, निघूया.